टीम छोटे असू दे मोठे असू दे, पण जेव्हा तुमचं टीमचं स्पिरिट लिफ्ट झालेला असतो ना, तुम्ही कुठल्याही मोठ्या संघाला पराभूत करू शकता, कुठल्याही मोठ्या संघाला नमवू शकता, मोठ्या खेळाडूला बाद करू शकता. आणि तेच घडताना दिसते या स्पर्धेमध्ये. तर नक्कीच मॅचची गरमागरमी या थंडीच्या वातावरणामध्ये जरूर पाहायला मिळाली. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं अमर सर, प्लीज दोन्ही टीम्स एक्स्ट्रा प्लेयर पाठवा. KB44 अवेलेबल आहे. फलंदाजी करणारा संघ ओम प्रथमेश, प्लीज एक्स्ट्रा प्लेयर पाठवा, अन्यथा पॅनलाइज केलं जाईल. कुठं होतास तू, कसा होतास तू, ये बसे. बॅट्समन नेम हर्षल, स्ट्राईकला नॉन स्ट्राईकला शिवम. गेन ऑन. प्रतिष्ठेची लढाई पाहायला मिळेल अमर सर, कारण एक एक सामना पराभूत झाल्यानंतर एक संधी जरूर प्राप्त झाली आहे. यानंतर बी ग्रुप मधून सिऊड चॅलेंजर संघ, आपल्याला कुठेही जायचं नाही आहे. यानंतर लगेच आपला सामना खेळवला जाईल. या सामन्यातून विजेता संघ लगेच लढत पाहायला मिळेल आणि त्यामधून जो दुसरा संघ असेल या स्पर्धेत फलंदाज बा वाजव वाजव, आता वाजव. चला किरण आलाय. तसेच आदरणीय महेश लोंढे सर इथे उपस्थित झालेत, त्यांचं देखील मी सहर्ष स्वागत करतोय. त्यांना मी आयोजकांच्या वतीने विनंती करतोय आसनस्थ होण्यासाठी. याचं महेश लोंढे सर. एक धाव जरूर धावफलकावर ऍड होईल आणि एकूण धावसंख्येचा विचार केला तर वाव वाव, नाइस, ब्युटिफुल, ट्रेमेंडस. हा येतोय चौकार. 4 धावांचा हा चौकार जरूर पाहायला मिळतोय. आता मात्र लाईन पाहावी लागेल आणि हा डॉट बॉल. 10 धावा धावफलकावर. डू ऑर डाय, व्हाईट बॉल. जो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये, जो हारेल परतीचा प्रवास. आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण, टाळ्या झाल्या पाहिजे. षटक संपलंय क्रमांकाचं पहिल्या षटकाखेरीस 12, एकावर 2, 12. डीजे चला षटक क्रमांक दुसरं. नो बॉल. पंकज आलाय, पहिलाच फेकलाय नो. आव्हान तर दिलीप आलाय. नक्की एकच सांग. माफी असावी, गोलंदाज दिलीप आलाय. पहिला नो बॉल, त्यानंतर डॉट बॉल. आता हा चांगला फटका, परंतु तितक्याच ताकदीचं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय टीम KB44.
डॉट बॉल, थोडीशी डोकेदुखी इथे मात्र ओम प्रथमेश संघाची या डॉट बॉलने जरूर वाढली जाते. आता मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, स्वतःचा फॉलो टू मध्ये डायरेक्ट हिट, सुरक्षित आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. ग्राउंड शॉट, वाव, 4 धावा. धावा झाल्या धावफलकावर 1वर 8, 18 आणि चेंडू शिल्लक असतील फक्त आणि फक्त 1. लेग स्टिकच्या बाहेरचा चेंडू, अवांतर धावसंख्येत भरणार. संघाची धावसंख्या 19. नो बॉल. नो प्लस, फलंदाज बाद. फलकावर काय चेंडू फिरवलाय, फिरकीचा जादूगर बॉक्स क्रिकेट मधला जरूर पाहायला मिळतोय. अगदी फलंदाजाला देखील संभ्रमात सोडलंय पुन्हा एकदा. परंतु आता हा अव्वांतर असेल, कारण पंचांचे हात गेलेत समांतर. धावा मिळतील अव्वांतर. 1+1, 2 धावांचा बोनस. बावीस धावा, 2वर 2, 22. एकच धाव मिळेल. फलंदाज सुरक्षित आहे. 23 धावा धावफलकावर. अतिशय शांत आणि संयमी क्रिकेट जरूर पाहायला मिळतोय दोन्ही संघाकडून. चांगला खेळ दाखवण्याचा प्रयत्न जरूर पाहायला मिळतोय. पण पाहतोय SBCL नो बॉल आणि हा येतोय 5 धावेंचा पंजा. याच दरम्यान विनंती असेल गाडगे साहेब, आपण देखील व्यासपीठावर या. तसेच व्यासपीठावर नुकतंच त्यांचं आगमन झालंय. यादव साहेब यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. क्षेत्ररक्षक आहे परंतु चेंडू आहे नो बॉल. पुन्हा एकदा धावचीची संधी. धावा झाल्या त्या 30. षटक क्रमांकाचं 3रं. 3 चेंडूंचा खेळ संपला आणि 3 चेंडूंचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. बॅटनी नाही तर पायाने इथे मात्र चांगला प्रयत्न. क्षेत्ररक्षकासाठी टाळ्यांचा आवाज जरूर झाला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि मिळेल ती फक्त सिंगल. एकाशिवाय दुसरं काही नाही. 3 षटकातील हा शेवटचा चेंडू. लास्ट डिलिव्हरी. वा, फसवला आउट.
पहा सिऊड्स चॅम्पियन लीग मध्ये आपले डॉक्टर्स देखील खेळ करतात. वा काय चेंडू, तिथे पेशंटला बरं करतात, इथे आता सध्या फलंदाजाला त्यांनी शांत ठेवलंय. जबरदस्त. डॉक्टर राकेश सिंग. लॉलीपॉप सोडला. तीन चेंडू मध्ये 2 धावा खर्च केल्यात. आता मात्र चांगला फटका, चांगलं षटक आतापर्यंत डॉक्टर साहेबांचा जरूर पाहायला मिळतोय. 4 मध्ये फक्त 3 खर्च केल्यात. स्लॉगवरचं षटक, धावा येणं गरजेचं आहे. बॅकफुटवर जाऊन पंच केला आणि इथे काय घडलंय, हाताचा वापर न करता केलाय वापर पायाचा. चेंडू झालाय फरार. मिळतील धावा 4. 39 धावा. शेवटचा चेंडू, टार्गेट सेट किती होईल? 40 धावा धावफलकावर आणि लक्ष असेल येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 41 म्हणजेच 41 धावसंख्येचं. वाजीव रे. चला लगेच सामन्याला सुरुवात करा. 24 चेंडू आणि 41 धावसंख्येचं हे लक्ष्य पार करण्यासाठी आपण जरूर पाहतोय सलामीची जोडी. स्ट्राइक एंडला कैफ, नॉन स्ट्राइकला दिलीप. गोलंदाज पाहायला मिळेल ऑन मार्क. कैफ भैया देख के खेलो. उघडा डोले, पहा नीट. आणि नक्कीच कानापर्यंत इथे शब्द पोहोचले आहेत आणि येतोय हा चौकार. कैफ ने कैफ को दिया संदेश और आया है चौकार. और ये दूसरा भी आया. क्या बात है. वाह 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 वाह. तब्बल पहिल्याच 2 चेंडू मध्ये 8 धावांचा मजल. संदेश लवकर पोहोचतोय आता. आधी कबूतर चिठ्ठी घेऊन जायचं आणि तिसरा आलाय. वाव, वंडरफुल, ब्युटिफुल. आणि हा चौकार. चौकारांची गोली डॉक्टर राकेश साहेबांनी दिली की काय. आणि आता मात्र 1 धाव पाहायला मिळते. 3 चौकार 12 आणि 1 धाव ऍड होईल 13. वेगळा फटका खेळायचा होता आणि इथून फलंदाज झालाय बाद DJ.
शेवटचा बॉल. वाव, काय फटका, क्लास दाखवलाय क्रिकेट मधला हा, बॉक्स क्रिकेट मधला हा क्लास दाखवलाय. षटक संपले क्रमांकाचं पहिलं षटक अखेरीस धावा धावफलकावर 17. येणारे 18 चेंडू आणि 18 मध्ये करायच्या आहेत त्या 24 धावा. नो बॉल. फक्त एक धाव मिळेल. पुढचा चेंडू गोलंदाजीच्या मार्फत अजय, ग्राउंड शॉट, क्या बात आहे, येतोय चौकार. जबरदस्त फलंदाजीचा नजराणा पेश केला जातोय. हे दडपण जरूर आणि काय झालंय, आधीच आपल्या पॉकेटामध्ये पॉकेट मनी कमी आहे आणि इथे मात्र खर्च आपण जास्त करता याचं भान इथून मात्र ओम प्रथमेश संघाचं सुटलंय की काय. ज्या धावा वाचवण्याची गरज आहे त्या खर्च केल्या जातात. गॅप शोधली, पुन्हा एकदा चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एक धाव एकाशिवाय दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या धावफलकावर 25, 2 5, 25. डान्सिंग डाऊन, वा, जबरदस्त. टायमिंग देखील प्रॉपर पाहायला मिळतोय. आणि आता काय झालं, डॉट बॉल. 14 चेंडू आणि 12 धावसंख्येची आवश्यकता. एक हाती किल्ला लढवला जातोय केपच्या माध्यमातून. पुन्हा एकदा आता चांगलं क्षेत्ररक्षण, धावशीची संधी, फलंदाज होईल बाद. आयान बॅक टू द डगआउट. डीजे पंकज आलाय. 29 झालेत, 29. 13 चेंडू 12 धावा. लास्ट बॉल. व्हाईट बॉल. आता मात्र समीकरणामध्ये बदल. 13 मध्ये 11. 30 धावा धावफलकावर. आता एक आली म्हणजे 12 मध्ये करायच्या त्या 10. वाजव रे वाजव, जरा वाजव. डीजे राम निस्ता धुमाकूळ घालताय. चला टीम मीटिंग नको, 12 मध्ये 10 करायचे आहेत. 12 चेंडू 10 धावसंख्येची आवश्यकता. तिसऱ्या षटकाची जबाबदारी इथं कोणाच्या खांद्यावर दिली जाईल. गोलंदाज आलाय निखिल. इथे कमीत कमी धावसंख्या कशी खर्च करायची याचा विचार विनिमय करावा लागेल. गोलंदाज चेंज केलाय. अपकमिंग यंगस्टार गोलंदाजीसाठी आलाय तक्ष. बघूया काय करतोय तक्ष. हा येतोय नो बॉल. +1, 2 धावा. पुन्हा एकदा नो बॉल. धावा वाचवायला पाठ गोलंदाजी दिली आहे की खर्च करायला, हा मात्र प्रश्नचिन्ह. 35 धावा, 12 चेंडू आणि फक्त 6 धावसंख्येची आवश्यकता.
चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच केएफचं कौतुक करावं लागेल. +4 आणि हा विजय संपादन केला. हार्दिक अभिनंदन. जीत गए भाई. और कितना बैटिंग करनी है. चला लगेच टॉस साठी या. मान सरोवर पुढच्या फेरीमध्ये दाखल झालाय.